महाराष्ट्रामध्ये असाही एक ट्रेक आहे जो फक्त डोंगर चढण्याबद्दल नाही तर स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याबद्दल आहे. 60 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर, 2 दिवसाचा प्रवास, घनदाट जंगल, पावसात वाहणारे ओढे आणि प्रत्येक पावलोगणिक होणारी खरी परीक्षा. हा आहे लोभी ट्रेक, म्हणजेच लोणावळा ते भीमाशंकर. सह्याद्रीच्या कुशीतून जाणारा हा ट्रेक महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक आणि सुंदर ट्रेकपैकी एक मानला जातो. हा फक्त एक ट्रेक नाही तर निसर्ग, साहस आणि जिद्दीचा प्रवास आहे. या प्रवासात आम्हाला कोणकोणत्या अनुभव आणि अडचणींना सामोरं जायला लागलं हे या व्हिडिओमार्फत तुम्हाला पाहायला मिळेल. शुभ सकाळ मंडळी. मॉन्सूनमधला हा सगळ्यात पहिला ट्रेक आहे आमचा आणि खरंच खूप प्रचंड पाऊस पडतोय. ह्या साईडला बघू शकता. आता आम्ही जांभेला, कुठला आहे, जांभिवली गावामध्ये आहोत आणि हा ट्रेक आहे ना मित्रांनो, तो लोभी ट्रेक आहे. लोणावळा ते भीमाशंकर असा हा ट्रेक. जवळपास हा 60 ते 65 किलोमीटरचा हा ट्रेक आहे. पण आम्ही लोणावळा स्किप करून सरळ जांभिवली या गावापासून आपण ट्रेक चालू करतोय ते भीमाशंकरपर्यंत. म्हणजे सलग हा 2 दिवसाचा ट्रेक असणार आहे. आणि ह्या ट्रेकसाठी ना टीम पण आहे वीर रंजितची. म्हणजे जवळपास 11 ते 15 जणांची ही टीम आहे ह्याला. आणि जसंच म्हणजे थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला दादा देतील. आता दादा, हा ट्रेक नेमकं कशा प्रकारे आणि कसं काय असणार आहे जरा सांगशील का आम्हाला? आम्ही जांभिवली ते भीमाशंकर ट्रेक करत आहोत. अच्छा. हां जांभिवलीवरून आम्ही कुसूर म्हणून एक गाव आहे पुढे, हां तिथे आता चालत चाललो आणि मग तिथून आम्ही तळापेवाडीला गाडी करणार आहे. मग तळापेवाडीवरून आम्ही चालत चालत वांद्रे पिंड, नंतर मग भीमाशंकर जे मंदिर आहे तिथपर्यंत, पुढे येळवली म्हणून गाव आहे तिथपर्यंत आज जाणार आहे. आणि ह्या ट्रेकमध्ये कोणते कोणते अनुभव येणार आहेत आपल्याला? आपल्याला भीमाशंकर फॉरेस्ट रिझर्व मधून आपण चालणार आहोत. तर आपल्याला बरेच नवीन पक्षींचे आवाज किंवा प्राणी दिसू शकतात काही जे फॉरेस्ट रिझर्व मध्ये असतात. आणि बाकी गावं दिसतील, गावांचं कसं काय राहणीमान वगैरे आहे, कसं चालतात किंवा ते त्यांना किती कठीण प्रसंग येतात. बेसिकली आपण शहरातून येतोय, गाडीतून येतोय, त्यांना किती चालावं लागतं. प्रत्येक दळणवळण मार्गाचे नाही आहेत त्यांच्याकडे, आता पण रस्ते नाही आहेत त्यांच्याकडे. चालू आहेत पण अजून चालू नाही झाले, काम चालू आहे. तर दादा पण रील्स स्टार आहे, त्यांचा रील्सचा आपण पेज बघू, त्याचसोबत आपल्याला पण हेल्प होईल काहीतरी. काय नाही दादा, दादा आयडी सांगशील? माझ्याकडून बघू काय भेटतं, इज्जत द्या बाबा. काय दादा सांग, आयडी सांग. पाठवतो काय ते पेस्ट कर. हा ठीक आहे. आणि आपला आणखीन एक ब्लॉगर आलाय जो की आम्ही सोबतच असतोय, द केवल पाटील, अवके विजनचा बापूस. आणि प्रथमेश दा जीवा पोटावर ट्रेकला आला असं वाटतोय, चेहऱ्यावरून बघू शकताय. हमजा अली, मकसद आहे आम्हाला, चलो. आणि दर ट्रेकला सोबत असणार, म्हणजे ट्रेक कम्प्लीटच नाही होणार. आलो मधून चेरी, केवळ, विनय, जयू आला. मी नसतो आलो तर 4 जण अबसेंट झाले असते. आणि मेन इज्जत द्यायला पाहिजे ती प्रथमेश द्यायला, कारण भाई एवढ्या ह्याच्यात मान्सून मध्ये पण आजारी असून 2 इंजेक्शन घेऊन आलाय. नक्की काय सगळी मोहमाया आहे, काय नाही, फक्त वहिनीना गांडवायचा होता असा विषय आहे म्हणून सांगितलं. म्हणजे झालेला ठरलेला आम्हाला डिच्यू द्यायचा, पण काय आता देऊ शकत नाही ना. दाखवलेलं आहे. वहिनीने पाठवलं कसं एवढं आजारी असताना. नाही हे काय नाही, हे फक्त आम्हाला रिझन होता. मच्छी खायला पाहिजे, हाकायला घरातून जा तिच्या खाऊन घेईन ना, काय श्रावणाबाई पण खात होता चहा. चला आता सगळेजण एकदा जोरात बोला, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. चलो. आपलं ट्रेक चालू नाही झालंय आणि मागचं क्लायमेट बघा यार, कसलं भारी झालंय. काही ट्रेक आहे
ट्रेक करायची हीच मजा असतं की आपण जो विचार नसतं केलेला ना त्याच्या परे काहीतरी आपल्याला भेटतं. म्हणजे आपण अक्षरशः थकलेलो असतो, ट्रेक करतोय आणि एका पॉईंटला असं काहीसं नजारं आपल्या नजरेस येतात ना, तेव्हा ते फिलिंग्स असतात ना यार शब्दात न मांडण्यासारखे. काहीसं आत्ताचं व्ह्यू मागचा आपण बघतोय. वाटेत जाताना आपल्याला कोंडेश्वर मंदिर करायचं होतं. कोंडेश्वरला लांबून प्रणाम करून आम्ही डागबेरीच्या रस्त्याला लागलो आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला डागबेरीचा रस्ता आणि भीमाशंकरला जाणारा रस्ता दाखवू. तो पॉईंटला त्या पॉईंटला पोहोचल्यानंतर ते डिवाइड होतं. तर तुम्ही बघताय एवढा धुक्यातनं मस्तपैकी चाललोय, पण तुम्हाला काय व्ह्यू दाखवायला भेटत नाही, पण जो आनंद आहे ना हा एवढा मोठा ट्रेक करण्याचा तो वेगळाच आहे. हा भीमाशंकर ट्रेक मी गुप्त भीमाशंकर ट्रेक केला आहे, पण हा लोभी टू लोणावळा टू हे केला नाही आहे, ट्रेक केला नाही. तर हा सगळ्यात मोठा ट्रेक आहे माझ्या आयुष्यातला. तर करतोय आता, बघूया कसं वाटतंय. आणि लवकरात लवकर करायचा प्रयत्न आहे, कारण की डेडलाईन आहे आपली 40 किलोमीटर आपल्याला 7 वाजेपर्यंत कंप्लीट करायचं आहे. तर त्यासाठी चालले सगळे प्रयत्न. तर धावूयात आता, कवर करू. या ट्रेकमधलं सौंदर्य म्हणजेच प्रत्येक वळणावर सह्याद्रीचं एक नवीन रूप दिसणं. हिरवागार दऱ्या, ढगामध्ये हरवलेले कडे आणि डोळ्यांना सुकवणारी शांतता. ढगाळ अशा वातावरणातून जात असताना फोटो आणि व्हिडिओचा मोह काही आवरेनासा होऊन जातो. या ट्रेकमध्ये मोबाईल नेटवर्क म्हणजेच आउट ऑफ सर्व्हिस, पण निसर्गाशी जोडलेलं एक वेगळंच कनेक्शन नक्कीच तयार होऊन जातं. वेश आहे आणि इकडनं आपला भीमाशंकरची जर्नी चालू होते. तर ह्या इथे आहे ना आपला एक हे वेशेवर दगड ठेवला, तिथं आपल्याला हे इथला पानं व्हायचे असतात. तर आपण ते वाहतोय गणपती बाप्पा मोरया. आणि ही इकडनं डागची वाट पुढे गेली. अच्छा, डन. बरं, आता आपल्याला मान्सूनचा मित्र म्हणजे खेकडू मित्र, इसको 2 तंगड़े और 6 आंगड़ियां भैया, और इसको सब खाते हैं चाव से. हमारा कोई इरादा नहीं है, हमने छोड़ दिया इसको. आता आपला जवळपास 2.5 ते 3 तासाचा ट्रेक चालू आहे आणि जराच पुढे कुसूर म्हणून एक वाडी आहे, तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत. आणि ही जाणीव करून देतोय जो हा रूट आहे तो पूर्णपणे असा अंधारपणची जाणीव करून देतोय. आणि हिचं असं आहे की रस्ता चुकायला नको त्यासाठी जागोजागी ना रिबिन किंवा मार्किंग वगैरे केलं. जागोजागी असे रिबिन लावलेत आणि मार्किंग केलं. आणि सांगायचं झालं तर मार्किंग तर केलं आहे, पण रस्ते एवढे असे म्हणजे पूर्ण घनदाट आहेत ना, तर जराशी चूक फोटोने व्हिडिओच्या नादात आणि सरळ कुठलं तरी वाढेल अनुभव. आणि ते पण जर भेटलात तर तुम्ही, नाहीतर राहिला तिथंच 1-2 दिवस. तर येत असाल ग्रुप वाईज ट्रेक करा, ग्रुपला सोडू नका, याची काळजी घ्या. आणि असाच आमचा नयनरम्य ट्रेक चालू आहे सध्या.
विनय काय बोलशील कसा ट्रेक महत्वाची गोष्ट सांग. माहित नसेल तर गाईड सोबत घे. हा आम्ही तर आमच्या ग्रुपमध्ये अनुभवी आहेत ज्यांनी जवळपास 20-25 वर्ष ट्रेक करतात असे पण आमच्या इथे ग्रुपमध्ये मेंबर्स आहेत. तरी पण आम्ही ट्रेकर्स आपला हे केलंय ना गायडन्सवाला. मंडळी आत्तापासून म्हणजे बघायला गेलात ना तर जांभिवलीपासून आपण तलापेवाडी या गावात आलो आणि अक्षरशः पाऊस एवढा जोरदार आहे ना तर हैराण केला आहे. रेनकोट वगैरे पण साथ सोडलं आहे, पूर्ण पाणीच पाणी झालं आहे. आता आम्ही एका दुकानामध्ये आपल्याला ते खोल बोलतात ना ते भेटल्यान ते घेऊन ठेवलं भाई. रामबाण उपाय ह्याच्यावर आहे. आणि अक्षरशः मी पण भिजलेलो, चेंज वगैरे केलं मगाशी, कपडे वगैरे घातले आणि पाऊस काय ऐकतच नाही, कंटिन्यू पाऊस पडतोय. तर प्लॅनमध्ये जरा फार म्हणजे चेंजेस येतील तर पुढे ते आपल्याला बघायलाच भेटेल. आता आम्ही एका टप्प्यावर पोचलोय आणि भाई ट्रेक करून अक्षरशः ना हालत पातळ झालेली आणि काहीच असं बघायला भेटलं आम्हाला. पाण्याचा फ्लो एवढा वाढलाय ना, हा जो वॉटरफॉल आहे तो क्रॉस करून जायचा आहे, पण पाणी प्रचंड दाबाने येतो इकडं, हे बघा. आणि ह्या साईडला जायचं आहे आपल्याला, इकडून ह्या साईडला पाणी जरा कमी दिसतंय तर परत खाली उतरून आम्हाला तिथून जायचं आहे आणि तिकडनं इकडे वरती चढत ह्या साईडला निघायचं. आता त्या साईडला गेलेत पाण्याचा फ्लो चेक करायला, ठीकठाक आहे. पण हा बघा यार, रौद्र अवतार घेतला पूर्ण. आणि अक्षरशः खाली पाऊस एकदम कमी आहे पण वरती एवढा फ्लो वाढला ना तर पूर्ण पाण्याचा कलरच चेंज झाला. तर जसं मस्त आता लवकर निघायचं आहे कारण पाण्याचा कलर चेंज होत येतो आणि पाण्याचा कलर चेंज झाला याचा अर्थ पाण्याचा फ्लो वाढणार. तर हां, वरती चांगलाच पाऊस चालला आहे. तर जर इथं आटकून राहिलो तर इथंच राहणार आहोत. तर लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करतो आता आम्ही. बाकीची पब्लिक येतोय आणि काका आणि केवल बाई गेला पुढं. साडे 6 झालेत आणि कंटिन्यू ट्रेक चालू आहे. जवळपास आता नाण्या तरी 35 ते 40 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट केला आहे आणि आत्ता बाकी आहे काहीतरी 15 ते 10 किलोमीटरचा ट्रेक आहे. म्हणजे नाण्या बघायला गेलात ना तरी 4 तासाचा ट्रेक बाकी आहे आपला. आणि कालोख व्हायला आला आहे तर रात्रीचा ट्रेक करतोय, जरा रिस्कीच आहे पण ॲडव्हेंचरर आहे पूर्ण. धुका बघू शकताय, पूर्ण फॉगी वातावरण, पूर्ण नजारे पण विहंगम आहे आणि त्याचसोबत ना इथं लागणारी थंडी म्हणजे ती अक्षरशः जाणवते थंडी आता. आणि पायांचे तर बेकार हाल झाले. ते जाऊन आता तिथं रूम वगैरे भेटेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. आत्ता अशी कंडिशन झाली ना की शूज घालायची इच्छाच नाही. म्हणजे असं वाटतंय की विदाऊट शूजनेच फिरावं. हा जो तुम्ही बघताय हा येलवली गाव आहे आणि इथे आम्हाला होमस्टेची सुविधा झाली. मेन म्हणजे आम्ही ट्रेक करत असताना ना जो वेलमार्क रस्ता होता तो एका पॉईंटला आमच्या इथून ना मिस झालेला. तर लाईटला आम्ही फॉलो करत ह्या घरापर्यंत आलो आणि चांगल्या प्रकारे आम्हाला जेवणाची आणि राहण्याची सोय झाली. तर उद्या आपलं काहीचं असं प्लॅन आहे की ह्या येलवली गावामधून भीमाशंकर जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे 1 ते 1.5 तास जाणारच आहे आपल्याला इथून ट्रेक करत करत. तर दर्शन वगैरे घेऊ उद्या आणि सरळ तसंच आपण घरचा प्रवास म्हणजे परतीचा प्रवास करायला निघू.
आत्ता भाई सगळेजण थकलेले आहेत अक्षरशः आणि खरंच पायाची कंडिशन एवढी बेकार झाली ना, जॉईंट पूर्ण असे म्हणजे जबाब द्यायला लागले. पहिल्यांदा माझ्यासोबत असं काहीतरी झालं. आणि इकडं भाई सगळे निवांत झोपले. चल 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 हा बघा ह्याची नंतर व्हिडिओ टाकतो बघा, याचा कसा वातावरण झालाय. बोल कोण आहे तुझ्या अंगात? पोरांची हालत एवढी बेकार आहे ना, सगळे लिगामेंट वगैरे सगळं फेल झाले. ऑइलिंग करायला लागते. लय घाण ट्रेक झालाय. आणि ऑइलिंगचा तेल पण असं आहे ना, तर डोळ्यात सगळं चांगला वाहत होत. ऑइलिंग करताना पोरं रडतात. आपल्याला उठायचं आहे 5:30 वाजता आणि भीमाशंकरला आपण निघणार आहोत. जवळपास इथून 7 किलोमीटरचा पल्ला आपल्याला पार करायचा आहे. शिव सकाळ मंडळी, सकाळचे 7:30 झालेत आणि आम्ही निघालोय भीमाशंकरला जायला. खरं सांगायचं झालं तर आज पण पाण्याचा फ्लो आहे ना, तो खरंच खूप आहे. आणि कालच्या ट्रेकमुळं ना हालत एवढी पातळ झाली ना, पूर्ण भडकाच उडालाय पायांचा. बघू आता कसं काय जमेल असं. म्हणजे आत्ता आपल्याला भीमाशंकर करत करत खांडात या गावापर्यंत जायचं आहे. मग तिथून आपल्याला गाडी आहे. तर जवळपास आता आपला 9.5 किलोमीटर ते 10 किलोमीटरचा पल्ला आणखीन पार पाडायचा आहे. त्याआधी आपण भीमाशंकरला जाऊन दर्शन वगैरे घेणार आहोत. आणि एक सांगायचं झालं तर आज पण खरंच खूप पाण्याला प्रेशर आहे आणि ह्याचा जिता जागता नजारा आपल्याला बघायला भेटतो. इकडे पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे आणि आपण जातोय ना त्या मार्गाने एक नदी आहे, तर त्या नदीला पाणी पण खूप असेल. जर असाच पाणी राहिला तर आपल्याला ती क्रॉस नाही करताना येणार. मग मला तर वाटतं परत आपण रिटर्न फिरून वरून जायला लागेल असं आहे. तर बघू आता कशा प्रकारे आपला हा ट्रेक होतोय. काल तर पूर्ण वाटच लागलाय आपली, आज काय होतोय ते बघूयात. आमचा प्रवास पहाटे सुरू झाला. थंडगार हवा, सह्याद्रीचं अप्रतिम वातावरण पाहत आम्ही ट्रेकची सुरुवात केली. सुरुवातीला वाट सोपी वाटली. या लवली ती भीमाशंकर 7 ते 5 किलोमीटर तर आहे असं मनामध्ये वेंधलं साहस. पण जसं जसं पुढे जातो तसं तसं जंगल अधिक दाट होत जातं. 2 ते 3 दिवस पडणारा पाऊस अक्षरशः रौद्र अवतार घेऊन आलेलं. एका टप्प्यावर आम्ही अटकून पडलो. मग काय रस्ता शोधण्यासाठी आम्ही वरच्या दिशेने निघालो. जसं जसं आम्ही वरती आलो तसं तसं वातावरण अधिक बदलू लागलं. मग एका टप्प्यावर आम्ही कसंमसं करत हे ओढे पार केले आणि मंदिराच्या दिशेने निघालो. आपण फेरी मारत वेलचा घेतला पूर्ण भीमाशंकरला आणि पोचलोय भीमाशंकरच्या रस्त्यावर. इकडे गणपतीरायाची आपल्याला मूर्ती बघायला भेटतोय. दर्शन वगैरे घेतलं आत्ताच. आणि या साईडला हनुमंतरायांची मूर्ती आपल्याला बघायला भेटते. आणि इकडनं आपल्याला गेला आहे भीमाशंकर. हे बघा पाडोळी. म्हणजे आज पायांचे लागणं फिक्सच आहे. हा बघा इकडं आमचा केवलू खपलाय आमचा. तरी जिगर में जिगर है और बाजू में दम. जब तक है जान तब तक करेंगे नहीं ट्रेक कम. रायमिंग जरुरी आहे. अखेर मंडळी, आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो म्हणजे आपण भीमाशंकरला पोहोचलेलो आहोत. आणि समोरचा नजारा बघा यार मंदिराचा. बघून अक्षरशः ना मन म्हणजे असं भरलंय. समाधानी मन बोलतात ना ते हे. पाणीच पाणी. फोन पण ओलं झालंय अक्षरशः. आणि पाण्याचा फ्लो एवढा आहे ना, तर खाली लोक जातात त्यांना आम्ही अलर्ट करतोय की जाऊ नका, पाण्याचा फ्लो खूप आहे. तरी भाई लोक जाईन ते काय ऐकत नाही, काय नाही, जातात आपली मनमानी करतात. आणि एका पॅचला जर अटकले ना तर पूर्ण दिवस त्यांचा हितच आहे. तर काय ऐकत नाही, काय नाही. पण
आता जरा कुठं जाऊन आम्हाला बरं वाटलं की पोहोचलोय आम्ही इथे. अखेर पवित्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराचं दर्शन घेऊन खांडास या रस्त्याने खाली उतरण्याची तयारी केली. या रस्त्याने उतरत असताना अनेक चढ उतारे लागतात. काही ठिकाणी वाट खूप निसरडी आहे, त्यामुळं काळजी घेणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक वळणावर दिसणारा सह्याद्रीचा नजारा हा संपूर्णपणे थकवा विसरायला भाग पाडतो. यात पाऊस पडून गेल्यानंतर इथे झालेले छोटे छोटे धबधबे ट्रेकचा आणखीनच सौंदर्य वाढवतोय. फायनली आपण भीमाशंकर उतरून खाली आलो आणि अक्षरशः सगळ्यांची हालत बघू शकतो कशी झालं. एकदम फिट आहे मी. हे जवान लोक आजकालची काय फेका पाणी आहे चालू इथे. काही बोलणार आता जवळपास आपण किती केलं जा तरी ट्रेक कंप्लीट किलोमीटर झाले 14.19 आजचे म्हणजे कालचे 31.70. विचार करू शकतो की आपण ट्रेक केलं. आणि हा ब्लॉग आहे ना तो इथं सेंड करतो. अक्षरशः खूप थकलो आहे, पण भीमाशंकरचा जो व्ह्यू आहे ना ते बघण्यासारखं. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपली आता गाडी आलं आहे, जाऊ जाऊ जास्त आता ब्लॉग वगैरे करत बसत नाही, डायरेक्ट झोपून जायचं आहे.